आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. ओबीसीचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. कसं बघता त्या वक्तव्याकडे? हे बघा, सुप्रिया सुळेंचं कुणबी प्रमाणपत्र आहे की नाही मला माहिती नाही, पण मनोज जरांगेच्या मागणीनुसार सुप्रिया सुळे रीतसर कुणब्याचा दाखला काढू शकतात आणि भविष्यात त्या ओबीसीच्या जागेवर जिल्हा परिषद अध्यक्ष पण होऊ शकतात. सगळे सोयऱ्याचा त्यांचा आग्रह आहे ना. पण अजून एक सांगतो तुम्हाला, सदानंद सुळे जरी ब्राह्मण असले तरी ब्राह्मणाचं पण कुणब्याचं सर्टिफिकेट मिळू शकतं. मोडी लिपीचं ट्रान्सलेशन करायचं आहे आणि तो दाखला घेऊन यायचा आहे, संपला विषय. त्यामुळे ब्राह्मण पण, मराठा जर ओबीसीमध्ये येऊ शकत असेल तर ब्राह्मण पण येऊ शकतो, जैन पण येऊ शकतो. त्यामुळं सुप्रिया सुळेंचा दाखला आहे की नाही मला माहिती नाही, पण सुप्रिया सुळे इकडून पण कुणबी म्हणजे ओबीसी होऊ शकतात आणि सदानंद सुळे यांच्याकडून पण होऊ शकतात. आजचं जे आनागोंदी चालू आहे, आता सुळेंचं मला माहिती नाही, पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला आहे, ही माझी पक्की माहिती आहे. अजून कोणत्या नेत्यांकडे असं तुम्हाला माहिती आहे? खूप नेते आहेत त्यामध्ये. आता मी सोलापूर जिल्ह्यातनं येतो. सोलापूर जिल्ह्यातनं बबनराव शिंदे यांच्या दोन्ही पोरांकडं, विक्रम शिंदे आणि रणजित शिंदे. आमच्या पंढरपूरच्या भालकेंकडं आहे, अवताडेंकडं आहे. आमच्या भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदारांकडे आहे. मग अहिल्यानगर जिल्ह्यातले कर्डेले असतील, गाडे असतील, किंवा मग अंबादास दानवे असतील, किंवा किती उदाहरणं सांगू मी तुम्हाला. अगदी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांचं सुद्धा ओबीसीचं सर्टिफिकेट आहे. मग ते पृथ्वीराज सुतार असतील किंवा अजून कोणी असतील. मला सांगा, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटला जातो हा. या सामाजिक न्यायाच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्रामधल्या आमदार, खासदार, मंत्रीपदावर ज्यांची नेहमी मक्तेदारी आहे, शेकडो वर्षाचा एक महाराष्ट्राचा गावगाडा चालवण्याचा इतिहास आणि लिटरेचर आहे, या माणसांकडे जर मागासवर्गीयांचं सर्टिफिकेट असेल तर यांच्या स्पर्धेमध्ये हा गावगाड्यातला ओबीसी टिकेल का? आणि दिलेत कोणी? दिलेत शासनानं. म्हणून तर म्हणतोय ना की मी नेहमी शिक्षणावरनं का बोलतोय, खरं तर कुणाच्या शिक्षणावरनं बोलू नये असं मानणारा मी आहे. पण तुम्ही बोलताय तरी बोलतोय, सांगतो ना का बोलतोय ते सांगतो. कारण याच मनोज जरांगेंना मराठा समाजाच्या गोरगरीब लेकरांची जशी काळजी आहे तशी ओबीसीच्या लेकरांची काळजी नाही ना. त्याचं कारण असं आहे की मनोज जरांगेंनी जी मागणी केलेली आहे ती कायदा विरोधी आहे, संविधान विरोधी आहे आणि सामाजिक न्याय देण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणणारी आहे. कसं टिकेल? बघा, दौंडमध्ये दुर्गादेवी जगदाळे नगराध्यक्ष झाल्या. त्या नगराध्यक्ष पदाला अपोजिट उमेदवार कोण होता? तर एक नाभिक समाजा कुटुंबातली व्यक्ती होती, नाभिक कुटुंबातली. मग आता त्या नाभिक कुटुंबातली व्यक्ती दुर्गादेवी जगदाळेंच्या स्पर्धेमध्ये कशी टिकाव धरू शकेल बरं? दुर्गादेवी जगदाळे म्हणजे नेपाळच्या राजघराण्यामध्ये प्रिन्स होते, त्यांच्या कुटुंबातली व्यक्ती. ते इकडे आलेत. लोकांनी त्यांना निवडून दिले हे मान्य आहे तुम्हाला? लोकांनी निवडून दिले हे मान्य आहे त्यांना तुम्हाला? झुंडीच्या जोरावरती आता कुंभार समाजाचा माणूस आमदार होईल का? मग धनगराचा आमदार बहुसंख्य असून सुद्धा लोकसंख्या, धनगराचा एकही खासदार देशाच्या संसदेत का गेला नाही? अरे, निवडून दिलं, बाबासाहेबांना पण पराभूत केलं होतं ना. मग बाबासाहेबांनी गावगाड्यातल्या शेवटच्या घटकाला सुद्धा त्याच्या हक्क अधिकाराचं संरक्षण केलं ना. मग निवडून दिलं, बेकायदेशीरित्या निवडून दिलं. मी काय म्हणतोय तुमच्या लक्षात येत आहे का? मतदानाचा टक्का एकाकडे जास्त आहे म्हणजे तुम्ही यांचं आरक्षण काढून घेणार असं कोणी सांगितलं तुम्हाला? संविधानाची जी परिशिष्ट आहेत, संविधानामधलं जे आरक्षण आहे, त्या आरक्षणाला धक्का निवडूनच गेलेत ना नरेंद्र मोदी त्या घटना दुरुस्तीला त्यांचं 2/3 बहुमत जाऊ द्या, देशभरामधल्या बहुतांश राज्याची परवानगी बाजूला राहू द्या, हे झाल्याशिवाय ते घटना दुरुस्ती पण करू शकत नाहीत. मग त्यामुळं निवडून येणाऱ्याच माणसांना आरक्षण द्यायचं आणि निवडून येऊ न शकणाऱ्या माणसांचं काय करायचं? मग घर उठवून लावतील गावात नाही लोक. जर निवडणुकीचंच गणित प्रत्येक गोष्टीत लावायचं म्हटलं तर कसा? मला सांगा ना. गावातला एखादा वासुदेव किंवा नंदीबैलवाला हा तुमच्या बॅलेटमध्ये, मतपेटीद्वारे मध्ये प्रभाव दाखवू शकत नाही. मग त्याचं आरक्षण काढून घेणार तुम्ही आणि मराठ्यांना देणार? हा कुठला न्याय आहे? हे पालामधल्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या किती संख्या असेल त्यांची, अरे त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी घटनेनं 16/4, 15/4 मध्ये पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन घेतलंय. आता किती सांगू, कायदा किती सांगू?
हे तुम्ही सांगता आहात, मात्र तुमचं सरकार ऐकत नाहीये. सर हे तर दुर्दैव आहे ना. गेली 3.5 वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये ओरडतोय. 2 वेळा उपोषणं केली. अर्ध मंत्रिमंडळ माझं उपोषण सोडायला आलं होतं. अर्ध मंत्रिमंडळ. अर्ध्या मंत्रिमंडळानं मला लेखी आश्वासन दिलंय. आता इथं नाही माझ्याजवळ. लेखी आश्वासन दिलंय. नाही झालं काय? आता कसं हताश आहे मी. नाराज आहे. तुमचेच नेते तुमच्या सोबत नाहीये, ज्यांच्यासोबत तुम्ही अनेक मोर्चे केले, अनेक सभा गाजवल्या. तेच नेते म्हणतात आहेत, की आता आंदोलनाची गरज नाही, मोर्चाची गरज नाही. नाही मग आमचे नेते गावातल्या मायक्रोतल्या मायक्रो म्हणजे छोट्या छोट्या प्रतारित शोषित ओबीसी बरोबर नसतील तर मला वाटतंय जरांगे पाटलांनी जी 22 लाख प्रमाणपत्र दिलेत ना त्या ओबीसी बरोबर असतील. त्यामुळं आता कोणत्या ओबीसीचं नेतृत्व करायचं, कारण निवडणुका जिंकायच्या असतील तर या ओबीसीचं नेतृत्व स्वीकारावं लागेल त्यांना. तेच नेते निवडणुकीच्या आधी तुमच्या सोबत होते. निवडणूक जिंकून ते आता मंत्रिमंडळात आहेत. तुम्ही असं सातत्यानं बोलता, की ते मंत्रिमंडळात आहेत म्हणून ते बोलत नव्हते. ज्यावेळेस ते बोलत होते त्यावेळेस देखील मंत्री होते. मग आता का बोलत नाही? मी या गोष्टीबद्दल खेद व्यक्त करतो की विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ओबीसी अडचणीत होता, पण त्यानंतर 22 लाख प्रमाणपत्र वाटल्यानंतर मात्र ओबीसी अडचणीत नसेल तर आता माझ्यासारखा कार्यकर्ता काय बोलणार? काय बोलावं वाटतं? काय बोला वाटतंय? कपाळ बडवून घ्यावं वाटतंय. नाहीतर कुठंतरी समुद्रामध्ये त्या वरळी सिलिंग वरनं खाली समुद्रात उडी मारावीशी वाटते. काय बोलणार आता याच्यावर? आत्मक्लेश करून घेऊ, आम्ही दुसऱ्याला दोष देणार नाही. तुमचेच नेते तुमच्या सोबत नाही आहेत आणि तुम्ही 1 तारखेला मुंबईला चाललाय. ठाम आहे अजून पण? अहो 1001% ठाम आहे. कोण नाही आलं ना. आम्ही इथं आता बसलेली अशी चळवळीचं वारं प्यालेली पोरं आहेत ना. आम्ही 50 असू किंवा 100 असू, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं ना. 18 पगड जातीच्या गावगाड्यातल्या बलुत्या अलुत्याच्या पोरांच्या जीवावर स्वराज्याची स्थापना केली. आमच्यासमोर रोल मॉडेल छत्रपती शिवाजी महाराज आहेत. सगळ्यात पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सोशल इंजिनिअरिंग करणारा कोण नेता होता तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यामुळे आम्हाला आमच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवायला काय हरकत आहे? 1 लाखावरून 2 लाखांवरून डायरेक्ट 100 वर आलात तुम्ही. बास ना, 100 बास आहेत मला. नाही, निगेटिव्ह वाईटात वाईट विचार सांगतो मी तुम्हाला. काही लोकांनी मेसेजेस फिरवले तर त्याला काय करणार आपण? कोण फिरवेल? कोणी करू शकतं. थेट नाव घ्या की. कशाला नाव घ्यायचे? म्हणजे बघा, हां. हे बघा, म्हणजे शंका आहे तुम्हाला फिरवू शकतात म्हणून? नाही हे बघा, मला जो फीडबॅक आहे, हे बघा, मी एक मेंढपाळाचं पोरगा आहे. खरं तर माझी तुलना कोणाशी करूही नाही कोणी, कारण मी छोटा कार्यकर्ता आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगितलंय. हे बघा, पोरं ठोरं जर संविधानाच्या बाजूने कायद्याच्या बाजूने आंदोलन उभं करत असतील तर यात जंतर मंतरला कोण होते हो? किती माणसं होती मला सांगा? पहिल्यांदा आंदोलन सुरू झालं त्यावेळी 1000-2000च विद्यार्थी होते ना. कुठल्याही पक्षाचा प्रमुख नव्हता. गरज नाही आम्हाला कुठल्या मंत्र्याची आणि कुठल्या आमदाराची आणि कुठल्या नेत्याची. आम्ही ओबीसीचे गावगाड्यातले कार्यकर्ते हे ओबीसीचं आंदोलन मोठ्या ताकदीनं उभं करणार. कुठल्या ओबीसी नेत्यांनी संपर्क साधला? आतापर्यंत तर नाही, पण कार्यकर्त्यांचे हजारो कॉल आहेत, शेकडो कॉल आहेत. पण नेते लागतील ना, किंवा जर दुरुस्ती करायची म्हटलं तर नेत्यांशिवाय होणार नाही. 15व्या दिवशी जंतर मंतरवरती राहुलजी गांधी गेले, अखिलेश यादव गेले. आमची परीक्षा बघत असतील. आम्ही जर म्हणजे हे जर आंदोलन ओबीसीनी मनावर घेतलं तर हे लोटांगण घालत येतील, लोटांगण दंडवत घालत. हे मी तुम्हाला आता काय येत नाही. ठीक आहे, पक्षीय पार्टी त्यांच्या अजेंड्यावर काम करत असतील. ते ओबीसीचा अनुभव त्यांना वाईट असेल, त्यांच्या काही निवडणुकामधली गणितं चुकत असतील. आम्हाला निवडणुका, गणित, राजकारण आम्ही बाजूला ठेवलंय. ज्यावेळी निवडणुका येतील त्यावेळी आम्ही निवडणुकीत आमचा प्रभाव दाखवू. आजपर्यंत ओबीसीनी प्रभाव दाखवला नाही, पण इथून पुढच्या ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकीमध्ये ओबीसी प्रभाव. सर, निवडणूक लढावी लागते त्यासाठी. लढवणार ना. अहो आता बघा, तुम्ही पण आमच्याकडे दुजा भाऊ. तुझ्या भावाचा विषय नाही. मला निवडणूक लढावी लागते का नाही त्यासाठी? मला एक सांगा, काँग्रेसनं पण इथं माघार घेतली होती. त्यांना कधी हा प्रश्न विचारला का तुम्ही? सांगतो की ऐका, काँग्रेसला जर सत्तेत यायचं असेल, काँग्रेसला सत्तेत यायचं असेल तर निवडणुका लढाव्या लागतील की नाही? लढाव्या लागतील. लढावे लागतील का नाही? काँग्रेस सारखा पक्ष जरी ज्यावेळी सहानुभूती, दुःखद घटना घडते, ज्यावेळी महिला उभी राहते, त्यावेळी ते पण माघार घेतात. अरे मी तर छोटा कार्यकर्ता आहे राव, माझी काय ताकद आहे, काय नाही ताकद आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. त्यामुळं एवढं आरोपीच्या पिंजऱ्यात नका उभं करू.
आणि याचा ही सगळी कसर मुद्दा असा आहे ना, आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करत नाहीये, मात्र तुम्ही ज्यावेळेस निवडणुकीचा विचार करता, ओबीसींचा न्याय हक्काची भाषा करता, मी त्यावेळेस हा प्रश्न येणं स्वाभाविक आहे म्हणून मी विचार. पण हा प्रश्न काय माझा पिच्छा सोडणार नाही मला माहिती आहे. काय झालं होतं इतिहासामध्ये, मी पोर सौदा होतो, एक 24-25 वर्ष वयाचा होतो, त्यावेळी मी भाई गणपतराव देशमुख यांच्या विरोधामध्ये सांगोल्यात अर्ज भरला होता आणि तो अर्ज मला वेळेत काढून घेता आला नाही आणि परत आमच्या सगळ्या नेतृत्वाने मला नेऊन तिथं पाठिंबा द्यायला लावला आणि माझ्या राहिलेल्या अर्जाला एक 200-250 मतं पडली होती. ती माझी अजून माझ्या मागे लागलेली आहेत. तो मतदानाचा आकडा जात आकडा जात नाही. लक्ष्मण हाके या सगळ्याच चक्रवाढ व्याजानं वसुली करणार, हे मी तुम्हाला लिहून देतो. ओबीसी मुंबईला येण्याचं आवाहन करताय तुम्ही. मनोज जरांगेंनी मराठ्यांना मुंबईत येण्याचं आवाहन केलं. कसं बघता या सगळ्याकडे? महाराष्ट्रात कायदा चालत नाही, महाराष्ट्रात संविधान चालत नाही, महाराष्ट्रामध्ये कायद्यानं सरकार वागत नाही, महाराष्ट्रामधल्या ओबीसींना वाऱ्यावर सोडलंय सरकारनं. कारण मनोज जरांगेंना समजावून सांगणारा आपण EWS घेतलं पाहिजे. ज्यांना कोणाला आरक्षण मिळालं नाही त्यांना 103वी घटना दुरुस्ती करून EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शनमधलं आरक्षण दिलंय, ते तुम्ही घ्या असं म्हणण्याचं, समजावून सांगण्याचं कसब महाराष्ट्रामधल्या मुख्यमंत्र्यापासून साध्यातल्या साध्या आमदारापर्यंत एकाही माणसाकडं खरं बोलण्याचं धाडस नाही. का नसावं? का नसावं आता ते विचारलं पाहिजे त्यांना. तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटतंय, कारण ते राजकारणाला घाबरतात, मताला घाबरतात. मग मतालाच घाबरणार असतील तर गावगाड्यातला शोषित वंचित संपलेला आहे. मी माझं जे वाक्य आहे भुजबळ साहेबांना किती समजते मला माहिती नाही. मी का म्हणतोय ओबीसीचं आरक्षण संपलंय, कारण इथला गावगाड्यातला कुंभार, गावगाड्यातला सुतार लोहार हा मोर्चा काढू शकत नाही, मनोज जरांगेसारखी तुमची आईमाई काढू शकत नाही, म्हणून त्याचं आरक्षण संपलंय ना. त्याच्या बाजूने तुम्ही बोलत नाही. आज तुम्ही काढताय की? मी काढतो, मी आहेच ना. मग मी सामान्य कार्यकर्ता आहे ना. मी कुठं आमदार, खासदार, नेता, कुणी कसं, कधी मी कुठं म्हणलं की मी खूप मोठा नेता आहे महाराष्ट्राचा? मी कार्यकर्ता आहे, ही माझी पहिल्या दिवसापासून माझं म्हणणं आहे. मग मी जर नेता असतो तर माझं ऐकलं असतं त्यांनी, पण बोललं पाहिजे ना कुणीतरी. हे जे ठसठसत आहे ह्याला कुणीतरी मूस फोडली पाहिजे ना. कोणीही मूस फोडायला तयार नाही. फोडून झाली असं वाटत नाही तुम्हाला? नाही, कुणी फोडली? हे महाराष्ट्रातल्या ओबीसींचं आरक्षण हे सामाजिक दुजाभाव स्वीकारावा लागलेल्या शेकडो वर्ष गावगाड्यामध्ये ज्याची अवहेलना झाली, प्रतारणा झाली, ज्याला निर्णय प्रक्रियेत येता आलं नाही, त्या माणसांचं आरक्षण आहे हे समजावून खरं सांगायला कुणी पाहिजे होतं? राजकारणाच्या पलीकडे जाऊन शरदचंद्रजी पवार, पृथ्वीराज बाबा चव्हाण, सुप्रिया सुळे, सांगतोय का, देवेंद्र फडणवीस, अशोकराव चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, ह्या मुरब्बी मंडळींनी पुढे येऊन सांगायला पाहिजे होतं, अरे यार आपण रिपीट अगेन अँड अगेन आमदार, खासदार, मंत्रिपदावर जातो, आपण कसे ओबीसीचे दाखले काढावेत बरं? हे अरे लाज वाटायला पाहिजे स्वतःला या सगळ्या लोकांना. मागासवर्गीयांचं आरक्षण घेताना अरे मुलीचं लग्न ठरवायचं म्हणलं की तुम्ही काय काय शोधता, काय काय बघता, महाराष्ट्रात माहित नाही का काय चाललंय? राव, सरकारला काय सांगू इच्छिता? सरकारला एकच सांगू इच्छितो, 60% ओबीसीला तुम्ही वाऱ्यावर सोडलंय. तुम्हाला मताचं गणित आहे ना, 2029च्या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ. काय चित्र असेल सांगतो ना. कारण लोकशाहीचा बाजार मानणाऱ्या आणि आरक्षणाचा खेळ खंडोबा करणाऱ्या सरकारला आम्ही प्रश्न विचारू, सत्तेतून बेदखल करू. लोकशाहीचा बाजार मांडलाय आणि आरक्षणाचा खेळ खंडोबा केलाय. 1 तारखेच्या अनुषंगानं सरकारला काय सांगू इच्छिता? 1 तारखेला आम्ही, ओबीसी हा जगन्नाथाचा रथ आहे, मी वेळोवेळी सांगतोय, हा ओबीसीचा जगन्नाथाचा रथ मुंबईच्या दिशेनं चालायला लागेल. मुंबई ठप्प असेल, पुणे ठप्प असेल, एवढंच मी सांगू शकतो. खूप खूप धन्यवाद. हे होते लक्ष्मण हाके, जे 1 सप्टेंबरला मुंबईकडे निघणार आहेत. मात्र त्यांनी खेद व्यक्त केलाय की ओबीसी नेते त्यांच्यासोबत नाही आहेत. आता किती ओबीसी बांधव यांच्यासोबत मुंबईला जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.